नमस्कार, मी हुमा सय्यद. माय टीव्ही मराठी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहूया. भारतीय लहुजी सेनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषण. आज दिनांक 13 जून 2024 गुरुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणकर्ते यांच्या मागण्या म्हणजे सुरेगाव ते नेवासा मेन रोडवरील शेतजमिनीतील पावसाचे पाणी रस्त्यावरून न जाता त्याला पर्यायी शासकीय नळी पूर्वापारपासून टाकलेली असताना सदर नळीचे शेजारी गट नंबर मधील विठ्ठल मच्छिंद्र शिंदे, सुरेश अर्जुन शिंदे, बाबासाहेब शेषराव शिंदे, योगेश सुरेश शिंदे, अनिल विठ्ठल शिंदे यांनी तोंड बंद करून नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बंद केल्याने रस्त्याचे पलीकडील जवळपास असणाऱ्या 20 ते 25 एकर क्षेत्रातील उभ्या पिकाचे होणाऱ्या नुकसानीबाबत व लवकर खुले न झाल्यास व उल्लेखितांनी नळीचे तोंड बंद केल्याने तसेच बांध टाकल्याने आमचे शेतजमिनीतील गेली अनेक कालावधीपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचून कुठलेही पीक घेता येत नाही. दरवर्षी पावसाचे पाणी वाहून येऊन साचून पिकाचे सडून नुकसान होते व वर्ष शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिणाम आमचे अत्यंत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याने वर उल्लेखातारीवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना तातडीने अटक करावी या मागणीसाठी अन्यायग्रस्त शेतकरी व उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भारतीय लहुजी सेनेचे वतीने दिनांक 13 जून 2024 रोजी न्याय मिळेल पर्यंत उपोषण सोडणार नाही. यावेळी भारतीय लहुजी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बांगुल, जिल्हाध्यक्ष राजेंद्र त्रिभुवन, जिल्हा सरचिटणीस सुनील संकट, सुरेश शिंदे, विजय शिंदे, गणेश शिंदे, सर्जेराव शिंदे, सागर शिंदे, प्रकाश शिंदे यादी कार्यकर्ते उपस्थित होते. रहिवासी असून गोरख शिंदे माझं पूर्ण नाव. आमचं सुरेगाव शिवारामध्ये क्षेत्र असून 77-78 गट नंबरमध्ये त्या क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी पूर्ण पाणी साचल्याने पूर्ण पिकं गेले असून शासनाला वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. अधिकारी येतात आणि मागं जातात. असे वारंवार असे प्रकार चालू असल्यामुळे भविष्यात आमची शेतीची नापिकी तयार होत चालली आणि यानंतर आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा मार्ग बंद होऊन जाऊन आमच्यावर उपासमारीची वेळ येणार. यासाठी आम्ही आता इथं उपोषण ठेवलेलं आहे. याचा निर्णय लागोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. सुरेगाव शिंदे कुटुंबे यांचं गट नंबर 77-78 या ठिकाणी जे यांचा 10 ते 15 वर्षापासून ज्या शेतामध्ये पाणी साठलेलं आहे आणि जे शेजारी पाजारी लोकांनी सुद्धा बांध टाकून त्यांचं ते पाणी अडवलेलं आहे. त्याच्यामुळं यांची शेती पूर्णपणे नुकसान होत आहे. मागच्या वर्षी पण यांचे कुठलंही पिकं आलेलं नाही. यांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत परंतु याची दखल घेतली जात नाही. म्हणून आज हे सर्व कुटुंब आम्ही सर्व भारतीय लहुजी कार्यकर्ते आज उपोषण बसलो आहेत. कलेक्टर साहेबाला भेटणार आहेत. यांची पूर्ण दखल घेतली पाहिजे. तिथलं पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. यांनी शासनाला पत्र दिलं पाहिजे PWDला का त्यांची रोडच्या कडून त्यांची पुढं पाईपलाईन टाकले गेली पाहिजे. हे पाणी आणून जेणेकरून सरळ रस्त्याने गेलं पाहिजे. शेतात पुढलं अडलं नाही पाहिजे. ही आमची प्रमुख मागणी आहे. कलेक्टर साहेबांनी दखल घेतली पाहिजे. हे सर्व जोपर्यंत तिथं निर्णय होत नाही तोपर्यंत उठणार नाही. आमची दखल घ्यावा हीच विनंती आहे. अन्याय झालेला आहे. वारंवार वर्षानुवर्षे त्यांचं पिकाचं नुकसान होतं आणि त्यांच्यावर उपासमारी यायची वेळ आली. तरी पण जे पाण्यासाठी जे आडकाठी करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचा येण्याचा पाण्याचा मार्ग मोकळा करावा. अन्यथा आम्ही इथून न्याय मिळाल्याशिवाय ह्या आंदोलनातून उपोषणातून उठणार नाही याची शासनाने नोंद घ्यावी. भारतीय लहुजी शिंदे आमचं नाव आहे. माझं नाव आहे. आम्ही सुरेगाव गंगापूर तालुका निवासी नांदे आणि नेवासा सुरेगाव रस्ता आहे. तिथं सुरेगाव लगत आमची शेती 77-78 सर्व नंबर आहे. 20-25 एकर क्षेत्र आहे आमचं तिथं. ते सगळं पाणी त्या रस्त्यावर येतं परंतु ते खाली जाणारं पाणी त्या समोरच्या लोकांनी अडवल्यामुळं तो रस्ता हा बंद झाला आहे आणि मोठा नाला तयार झाला आहे. तिथे अपघात वगैरे होऊ शकतात. अशा अडचणी वेळोवेळी शासनाला कळलं परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही काही. तरी आम्ही काय आमचा रस्ता नळ्या टाकल्याशिवाय किंवा आमचं पाणी निचरा झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. आम्ही आम्हाला उपोषण करू. आमच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा.